नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। दिवाळीची सर्वजण खूप जोरात तयारी करत आहेत, हे माहीतच आहे। परंतु दिवाळीमध्ये तयारी करत असताना काही गोष्टी तुमच्याकडून चुकू शकतात, काही गोष्टी स्किप होऊ शकतात। यासाठी हा व्हिडिओ सुरू करत आहे। तर दिवाळीच्या तयारीला म्हणजे मुख्यतः साफसफाई करण्याला आता बऱ्याच जणांनी सुरुवात केलेलीच आहे। तर दिवाळीची साफसफाई करत असताना ती का महत्त्वाची आहे हे बघा। कारण अलक्ष्मी जी आहे ती घरातनं गेल्याशिवाय लक्ष्मी माता घरात प्रवेश करू शकत नाही। त्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी पहिले बाहेर आपल्याला काढावी लागेल आणि अलक्ष्मी जी आहे ती बऱ्याचशा अनवॉन्टेड गोष्टींमध्ये, बऱ्याचशा अशा ज्या न वापरत असलेल्या, गंजलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या वस्तूंमध्ये असत असते। तिचा वास असतोच म्हणजे। आणि त्यामुळे आपण अशा कुठल्या रीतीने साफसफाई करू शकतो की जेणेकरून आपलं घर तर छान, प्रसन्न, सुंदर होणारच आहे, परंतु जर काही छोटे मोठे अडथळे आपल्या मार्गात असतील तर ते देखील दूर होणार आहेत। कारण हे बघा, आपण किती स्वामींची सेवा करतो, किती कुलदेवतेची सेवा करतो, किती पूर्वजांची सेवा करतो, पितरांची सेवा करतो। त्याहीपेक्षा आपल्या घरात अनवॉन्टेड सामान जे आहे त्याहीपेक्षा आपल्या कर्मांवर आपला किती विश्वास आहे हे खूप महत्त्वाचं आहे। आपण काय कर्म करतो त्याची फळं आपल्याला भोगावी लागत असतात। त्यामुळे काही गोष्टी अनवॉन्टेड ज्या वस्तू आहेत त्या पहिले घराच्या बाहेर काढायला सुरुवात करा आता। म्हणजे दिवाळीच्या अगोदर 2 दिवस काही जण साफसफाई करतात, तर तसं नका करू। हळूहळू तुम्हाला जेवढं शक्य होईल प्रत्येक कोपऱ्यामध्ये जेवढी साफसफाई केली जाईल तितकं घर छान आणि प्रसन्न वाटणार आहे। जाळी जळमटं काढायला सुरुवात केलेली असेल, बऱ्याच जणांनी भांडे घासण्यासाठी सुरुवात केलेली असेल, किराणा स्टोअर करायचा। किराणा पण बरेच जणांचं असं आहे ना की किराणा स्टोअर करतात, खूप जास्त स्टोअर करतात। तसं न करता तुम्हाला जितका हवा आहे तितका करा। जास्तीत जास्त वस्तू जिथे आहे तिथे जास्त स्टोरेज असतं, तिथे तो तुम्हाला जास्त साफ करावं लागणार। ते सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे शक्यतो सुटसुटीतपणा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असावा। ज्या घरामध्ये आपल्याला घर कितीही मोठं असू द्यात किंवा कितीही छोटं असू द्यात, घरात आल्यावर पहिले प्रसन्नता वाटली पाहिजे। अशा घरात जिथे आपल्याला प्रसन्नता वाटते, जिथे सुगंधित अगरबत्त्या लावलेल्या असतात, रोज देवाची पूजा होते, त्याचबरोबर स्वच्छतेकडे लक्ष दिलं जातं, तिथे लक्ष्मी माता कायमस्वरूपी वास करत असते। तर आता मुळात म्हणजे पहिलं आपण जिथे घरामध्ये येताना मेन डोअर, म्हणजे ज्या आपण डोअरमधनं येतो तो येतो मेन डोअर। मेन डोअरमध्ये काही अडचणी आहेत का हे बघा पहिले। करकर वाजणारा दरवाजा, पटकन न लागणारा दरवाजा, फुगलेला, तुटलेला, थोडंफार जिथे रिपेअरिंग करता येईल ते करायला शक्यतो सुरुवात करा। बऱ्याच जणांची तोरणं अशी असतात की आता कवड्यांची वगैरे, माळेचं तोरण वगैरे बरेच जण घालतात, परंतु ते तुटलं असेल, खराब झालं असेल तर ते नवीन घ्या, किंवा जर खराब झालं असेल तर ते धुवा, छान वॉश करा, मग ते वापरा। आता बरेच जणांचं दरवाजावर अजूनही प्लास्टिकच्या काही वस्तू असतील, जसे की स्वस्तिक, ओम किंवा काही, तर त्या पहिले काढा। कारण प्लास्टिक जे आहे ते आपल्याला नकारात्मकताच ओढवून घेणार आहे। पूर्वीच्या काळात तितकं प्लास्टिक यूज होतच नव्हतं जितकं आपण आता यूज करतोय। ॲक्च्युली ते पर्यावरणाला पण हानिकारक आहे आणि आपल्या स्वतःसाठी पण हानिकारक आहे। त्यानंतर येतं घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारानंतर माणूस जिथे आपल्या चप्पल, शूज काढतो, तो बघा। आता चप्पल, शूज काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर चप्पलचे जोड आजकाल असतात प्रत्येकाकडे, पण जे काही तुटलेले आहेत, अनवॉन्टेड आहेत, ज्या तुम्ही वापरणार नाही आहात त्या डिस्कार्ड करा, त्या टाकून द्या। ज्या तुम्हाला वापरू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणाला दान करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। परंतु तुम्ही ज्या नको आहेत त्या म्हणजे त्या दान करा, चांगल्या कंडिशनमधलेल्या असलेल्या दान करा, आणि नाही ज्या यूज होणार, तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या पहिले टाकून द्या। कारण चप्पल हे आपण अख्खा गावभर त्या चपलेने फिरत असतो आणि त्याच्याबरोबर खूप सारी निगेटिव्हिटी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते। त्यामुळे चप्पलकडे वारंवार लक्ष द्या, प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ करा। त्यानंतर आपलं येतं ते किचनमध्ये बघा, लेडीजला असं असतं की कुठलाही डब्बा किंवा काय टाकून देऊशी वाटत नाही, शक्यतो नाहीच वाटत। मी पण अनुभवते या सगळ्या गोष्टी। परंतु तुटलेल्या वस्तू, गंज लागलेल्या काही, म्हणजे आता सुरी वगैरे किंवा तुटलेलं काही असेल तर ते घरामध्ये ठेवू नका। त्याने जास्तीत जास्त नकारात्मकता ओढवून घेण्यासाठी
मदत होते. त्याचबरोबर तुम्ही सगळं साफ करतात त्याच्यानंतर सिंकच्या खालचा जो पॅसेज आहे तो क्लीन करण्याचा खूप जास्त प्रयत्न करा. आणि तिथेही फार सारे किटाणू देखील तर असतातच, परंतु तिथेही खूप सारी नकारात्मकता असते. कचऱ्याचे डब्बे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्यातनं येणारी नकारात्मकता खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. बाथरूम, टॉयलेट ह्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये खडे मिठाचा वापर करा की जेणेकरून घर तर स्वच्छ होईलच आणि खडे मीठ बाथरूम, टॉयलेटमध्ये ठेवल्याने देखील जे काही वास्तुदोष आहेत ते देखील थोड्याफार प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आपला किचनमध्ये बघा बऱ्याच जणांचा म्हणजे जिथे सिंक तर झालं त्याच्यानंतर येतं ते सिलेंडर वगैरे ठेवतो. जिथे कुठे तुम्ही अडगळ जास्त ठेवली असेल ती अडगळ पहिले साफ करा. त्यानंतर हे बघा देवघराचा पण एक आहे की देवघरामध्ये काही धार्मिकच ग्रंथ तुमच्याकडे असतील, परंतु ते आता तुम्ही वाचत नाही आहात, दुसऱ्या देवळांमध्ये दान करा. किंवा काय फाटलेले तुटलेले ग्रंथ देखील बरेच जण ठेवत असतात, तसं करू नका. प्रत्येक गोष्टीची ना काहीतरी एक्सपायरी असते. आता देवांकडे पर्यंत तुमच्याकडे मूर्ती असतील किंवा तुमच्याकडे असलेलं फोटो असेल, मागून बघा तो किती खराब झाला असेल. जर खराब झालेला असेल तर अर्थात तो रिपेअर होणार असेल तर रिपेअर करा, नसेल होणार तर तो खरोखर नवीन आणा आणि मग त्याच्यानंतर जुना जो आहे फोटो तो विसर्जित करा. कारण हे बघा प्रत्येक गोष्टींना मेंटेनन्स निघतो. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः पण काही आहोत तसे राहणार आहोत का? नाही. आपल्यामध्ये पण चेंजेस होतात. प्रत्येक गोष्ट मेंटेनन्सला निघत असते. त्यामुळे जे आहे त्याचा स्वीकार करा की प्रत्येक गोष्ट मेंटेनन्समध्ये निघत असते. त्यामुळे देवाचेही काही भांडे वगैरे जर तुटलेले असतील, काही पितळेच्या वगैरे वस्तू तुटलेल्या असतील तर त्या मोडीत काढा आणि त्याच्याने त्या ज्या पैशांनी देवघरातच लागणारं सामान आणा. त्यानंतर हे बघा आपण दिवाळीमध्ये खूप सारे दिवे प्रज्वलित करत असतो, पण काही जणांना म्हणजे वर्षानुवर्षांचे तेच दिवे, काळे झालेले दिवे वापरण्याची सवय असते. ते चुकीचं आहे. काळे झालेले दिवे तुम्ही आहे ना खूप मस्त डिझायनर दिवे नका घेऊ. तुम्ही अगदी छोट्या छोट्या म्हणजे पणत्या घ्या की ज्या प्रॉपर मातीच्या आहेत, त्याला जास्त काही डेकोरेशन नाही केलेलं. किंवा तुम्ही एखाद्या गरिबाकडनं त्या बघा जिथे विकायला बसलेले असतात, फार मॉलमध्ये जाऊन तुम्ही छानशा पणत्या घेण्याऐवजी गरिबाकडनं छान तुम्ही खरेदी करा. जितक्या हव्यात तितक्या घ्या आणि शक्यतो पणत्या घेताना थोड्या मोठ्या साईजच्या घ्या, म्हणजे जेणेकरून तो 1-1.5 तास तरी तुमच्या दरवाजाबाहेर तो प्रकाश तेवत राहील. त्याच्यानंतर बघा आता पणत्या किंवा दिवे जे काही खराब झालेले आहेत ते विसर्जित करायला अजिबात विसरू नका. खूप जणांना ती सवय असते की तेच दिवे, तेच पणत्या. तुम्ही 2 लावलात तरी तुमच्या घरी दिवाळी असणार आहे, 4 लावल्यात तरी दिवाळी असणार आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की वर्षानुवर्षाचे जुने काढून तुम्ही यूज करणार. त्यानंतर हे बघा आपलं कपाट हे आपण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात आपण वस्तू ठेवत असतो आपल्या. त्याचबरोबर आपलं आता तर वॉर्डरोब आलेले आहेत, त्यामुळे आपल्या वस्तू, आपले कपडे आपण ठेवत असतो. कपड्यांच्या बाबतीत पण जे फाटके, तुटके, जुने, पुराणे जे काही कपडे आहेत ते पहिले टाकून द्या. त्याच्यानंतर नवीन कपडे आणा आणि तुम्हाला जे काही कपडे नाही वापरता येते ते कोणाला तरी दान करायला अजिबात विसरू नका. कारण काही गोष्टी घरामध्ये ठेवण्यात काही अर्थ नसतो. आपला जीव त्याच्यात गुंतलेला असतो, परंतु त्याच्याने वाढणारी नेगेटिव्हिटीच वाढत असते. बाकी काही प्रॉब्लेम त्याच्याने अजून आपल्याला त्रासच होत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये सांभाळून ठेवा. त्याच्यानंतर कपड्यांच्या बाबतीत पण, चप्पलांच्या बाबतीत पण तेच सांगितलं. अशा बऱ्याचशा गोष्टी. आता बऱ्याच जणांना ना कोणी हे बाबा मी पहिल्या सॅलरीत घेतलेलं घड्याळ, हे बाबा मी घड्याळं तुमच्या घरामध्ये जी कुठलीही घड्याळ बंद पडलेली असतील ती पहिले रिपेअर करा. कारण घड्याळ जे आहे ना ते जर बंद पडलेलं असेल तर ते फक्त म्हणजे 2च वेळेस, आपल्या दिवसातनं फक्त 2 वेळेस ते बरोबर टाईम दाखवेल. त्यामुळे लक्षात घ्या, घड्याळ कधीही बंद पडलेलं घरामध्ये ठेवू नका. त्याने तुमच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील. त्याचबरोबर तुमचे तिजोरी, जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा जिथे तुम्ही तुमचं सामान व्यवस्थित ठेवतात, धनलक्ष्मी जिथे ठेवतात, तिथे एकदा चेक करा की काही वस्तू आहेत का अशा की ज्या आपण अनवॉन्टेड आहेत किंवा ज्या वस्तू आपण म्हणजे एखादी नोट म्हणा किंवा काही आपण सांभाळून ठेवली ती
व्यवस्थित आहे का ते बघा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तिजोरी कधीही खाली ठेवू नका. आता किती कॅशलेसचा जमाना असेल ना तरी तिथे 11 रुपये 10 रुपये काहीतरी तुमच्या मनाने तिथे पैसे ठेवाच. आणि तिजोरीत जे काही तुम्ही दागदागिने किंवा काय ते सर्व एकदा चेक करा कसं प्रॉपरली आहे की नाही. ज्या वस्तू तुटल्या आहेत त्या रिपेअर करा, ज्या वस्तू अनवॉन्टेड आहेत त्या टाकूनच दिलेलं बरं. त्यानंतर बघा, आता आपण स्वच्छता करत असताना पहिले अंथरुणं पांघरुणं सर्व स्वच्छ धुवत असतो. अंथरुणं पांघरुणांमध्ये पण बऱ्याच जणांना तुटके फुटके अंथरुणं म्हणजे फाटके तुटके अंथरुणं वगैरे पण यूज करत असतात. ते तुम्हाला जर तिथे शिवता आलं तर शिवा, अदरवाईज ते तुम्ही टाकून द्या. कारण आपण ते घेऊन झोपत असतो, त्यामुळे आपल्या झोपणं म्हणजे एक असं प्रकार आहे ना की आपल्याला तिथून आपली बॉडी रिपेअर होत असते. आपलं जे शरीर आहे ना त्या आरामातून रिपेअर होत असतं. असा झोपण्याचा प्रकार आहे. तिथून आपल्याला नवीन ऊर्जा, नवीन दिवस दिसत असतो. जर तुम्ही तुटकं फुटकं असं सगळं फाटकं तुटकं घेऊन झोपलात तर अर्थात तुमचं येणारा दिवस कसा येणार आहे त्याचं तुम्ही इमॅजिन करा. खरंच चांगला येईल का तुमचा येणारा दिवस? अर्थातच नाही येणार. त्यामुळे फाटके तुटके वस्त्र, तुटके अंथरुणं, डब्बे, देवघरात काही वस्तू आहेत का, फाटलेल्या तुटलेल्या नोटा, तुटलेलं देवघरातील काही सामान किंवा बाकी ठिकाणी लहान मुलांची खेळणी. बऱ्याच घरांमध्ये पण असं असतं की लहान मुलांची तुटकी खेळणी पण जपून ठेवली जातात, ही ते आठवण म्हणून. तसं करू नका. 1-2 गोष्टी ठीक आहे, पण खूप सारं सगळं जमा करून ठेवू नका. त्याने वाढते अडगळ, त्याने वाढते नेगेटिव्हिटी. माळा प्रॉपरली स्वच्छ करा. कारण हे बघा, आपण अनवॉन्टेड वस्तू माळ्यावरच टाकून देतो. माळा कधी वर्षानुवर्ष आपण बघत पण नाही काय वेळेला. तसं करू नका. तर माळा देखील स्वच्छ करा. ज्या वस्तू जिथे कुठे आपण काही अडगळ ठेवली आहे ती कसं आहे ते बघा, आणि नसेल यूज होणार तर ते दान करा किंवा सरळ फेकून द्या. फेकून म्हणजे असं कोणाला तरी यूज होईल अशा ठिकाणी द्या, किंवा ज्या गोष्टी निर्माल्यात टाकता येतील अर्थात त्या तिथेच टाकाव्या लागणार आहेत. तुम्हाला समजत असेल मी काय म्हणते. परंतु त्या गोष्टी तुम्ही तुमच्या घराबाहेर काढा. त्याने तुमच्या घरातील सगळ्यात नकारात्मकता, अलक्ष्मी निघून जाईल आणि येणारी पॉझिटिव्हिटी येईल, वातावरण छान होईल आणि मग येईल ती लक्ष्मी माता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.